पण इथे नाश्ता करणारे युविकाचे हात मात्र आपोआपच थांबले. म्हणजे आज येणार नाही का तो ऑफिसला? ओ शिट, मी काय करू आता? मग तो तिथे नसेन तर? तिने तोंड पाडलं. पण अरे कोणीतरी तिला सांगा की बाई काय चाललंय तुझं? एकदा सांगते तो डोळ्यांसमोर नकोय, एकदा सांगते की त्यालाच पाहायचंय. काय करायचं काय तुझं? बिचाऱ्या आदित्यचं काय होणार आहे काय माहीत. आता पुढे. आधी किती मिस केलं मी तुला. तू नव्हता तर माझं मन अजिबात लागत नव्हतं कुठेच. तू कसा काय राहू शकला माझ्यापासून दूर? तुला करमत होतं का? माझं तर चित्त थाऱ्यावर नव्हतं. जिथे बघावं तिथे फक्त तूच दिसत होतास. काय होतं ते? खरंच वेड लावलंय तू मला. ती त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याला विचारत होती. पण तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता, जणू किती दिवसांनी ती जवळ होती. आधी तू काही बोलणारच नाही का? तिने पुन्हा विचारलं, कारण तो काही बोलतच नव्हता, फक्त एकटक तिच्याकडे पाहत होता. काय बोलू मी? तूच बोल, मला आवडतं तुझं ऐकायला. तो हसून बोलला तशी लाजली ती. तू पण बोल ना काहीतरी, ती तरी त्याला सांगत होती. काय बोलू मी? तो पुन्हा तिच्या डोळ्यात हरवत बोलला. दॅट यू लव्ह मी? ती लाजून बोलली. तसा तो गालात हसला. युवी, किती वेळा बोलू? आत्ताच तर बोललो ना, आय लव्ह यू शोना. तो बोलला तसे तिने डोळे मिटले. बस बोलत राहा, मला खूप आवडतं तुझ्या तोंडून माझ्यासाठी आय लव्ह यू ऐकायला. खूप वेगळीच भारीवाली फिलिंग येते. तिचा खळखळून हसण्याचा आवाज आला. तसा तो पण खुश झाला. अच्छा, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू शोना. तो खूपच जोरात बोलला, पण ह्यावेळी मात्र तिचा आवाज आलाच नाही. युवी, कुठे आहेस तू? तो तिला इकडे तिकडे शोधू लागला, पण त्याला ती कुठेच दिसली नाही. युवी, मस्करी नको, प्लीज माझ्या समोर ये. कुठे आहेस तू? त्याने पुन्हा तिला साथ दिली, पण नाही, ती नव्हतीच तिथे. युवी, त्याने जोरातच तिला हाक मारली आणि खाडकन उठून बसला तो. ओ, म्हणजे हे स्वप्न होतं तर? त्याने अस्वस्थपणे केसांतून हात फिरवला, पण लगेच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण खूपच सुंदर स्वप्न होतं. ती माझ्या केसांमधून हात फिरवत होती. वाव, सो लवेबल. तो स्वतःशीच बोलला आणि बेडवरून उठला. त्याने घड्याळात पाहिलं तर आता सकाळचे 11:30 वाजले होते. मग तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. इथे युविका ऑफिसमध्ये आली होती. तिला वाटलं होतं आधी पण आज ऑफिसला येईन, पण कुठे काय, तो तर घरी झोपलाय. तिचं एक मन त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होतं, तर दुसरं मन मात्र त्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी आतुर झालेलं. तिचं कामात अजिबात मन लागत नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर सतत कालचा इन्सिडेंट येत होता, जेव्हा ती त्याच्या मिठीत डान्स करत होती तो. आणि नंतर त्याने तिच्या गालावर बोट फिरवून तो बोलला होता, चष्मीस, यू आर लुकिंग सो प्रिटी. ओ माय गॉड, मला प्रिटी बोलला होता तो. खरंच त्याला मी सुंदर वाटली असेल का? तिथे तर किती सुंदर सुंदर मुली होत्या. इवन मयुरी पण खूप छान दिसत होती. मुळात आहेच ती सुंदर, पण तरी त्याला मी सुंदर वाटले. ओह, तिच्या पोटात आता बटरफ्लाय उडू लागले होते. आणि त्याने मला विचारलं होतं की मी त्याला मिस केलं का म्हणून. पण त्याला कसं कळलं? म्हणजे कळलं असेल का त्याला मी खूप मिस केलं ते? अय्यो, तिला तर आता काय करू नि काय नको काहीच सुचत नव्हतं. लहानच तर होती ती, जेमतेम 22-23 वर्षांची अल्लड पोर. तिचं वय होतं ह्या फिलिंग्स जगण्याचं, पण बिचारीने स्वतःला दुनियादारीत गुंतवून ठेवलं होतं. त्याला काही कारणं पण होती म्हणा, म्हणून इतक्या लहान वयात स्वतःच्या मनाचा विचार करायचा सोडून ती तिची आत्तू आणि आईचा विचार करत होती. पण शेवटी बुद्धीला आपण इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो, पण मनाचं काय? ते तर भल्या भल्याचं ऐकत नाही. मग ही तर एक अल्लड मुलगी होती, जिचा जीव जडला होता त्याच्यावर, जो की तिच्यावर जीव ओवाळून बसला होता. पण मग नेहमीसारखे मनातले विचार झटकत तिने कामावर कॉन्सन्ट्रेट केलं.
आदी फ्रेश होऊन बाहेर आला. तोच त्याचा फोन वाचला. रियांश कॉलिंग येत होतं. हॅलो. आदीचा आळसावलेला आवाज आला. हे हाय आदी, गुड मॉर्निंग. रियांश बोलला. गुड मॉर्निंग. आदी तोंड पाडत बोलला. हे काय झालं, तुझं तोंड का पडलंय? रियांशने विचारलं. काही नाही, असंच, आदी बोलला. रियांशला कळलं नक्कीच काहीतरी झालंय. आदी, मला सांग, काल झालं का बोलणं युविकाशी? रियांश डायरेक्ट मुद्द्यावर येत बोलला. काही बोलणं बिलणं झालं नाही. ती आहे की नुसती पळते माझ्यापासून दूर. मला तर काय करू काहीच कळत नाहीये, आदी वैतागत बोलला. आदी, अरे तुला काय वाटतंय, जशा बाकीच्या मुली तुझ्या मागे पटकन येतात तशी ती येईल का? अरे नाही, जेवढं तू मला तिच्याबद्दल सांगितलंय मी एवढं तर तुला नक्कीच सांगू शकतो की ती तशी मुलगी नाही आहे. कदाचित ती तिचं प्रेम ॲक्सेप्ट करायला घाबरत असेल. एकतर आधीच ती अक्षयची फियांसी आहे आणि असं असताना ती कशी समोरून तिच्या फिलिंग्स तुझ्यासमोर एक्सप्रेस करेल? त्यासाठी तुलाच काहीतरी करावं लागेल. रियांश बोलला तसा आदी विचार करू लागला. बरं, मग मी काय करू आता? आदीने विचारलं तसा रियांशने डोक्याला हात मारला. अरे ते तू ठरव ना आता, की ते पण मलाच विचारशील? रियांश बोलला. रियांश, आधीचं ठीक होतं, सगळ्या मुलीच माझ्या मागे असायच्या, पण आत्ता मात्र माझं पहिलंच प्रेम आहे हे. तू तर PhD केली आहे त्यात. मग आता पुढे काय करायचं ते पण तूच मला सांगशील, ओके? आदी भुवई उंचावून बोलला तसे इथे रियांशने रागाने डोळे बारीक केले. ओ हॅलो, मी काय PhD केले? काहीही बोलतोस तू आदी. फक्त 3 अफेअर्स झालेत माझे, आणि ते पण मी नाही, त्या मुलीच मला सोडून गेल्यात. मी तर माझ्या बाजूने 100% लॉयल होतो, रियांश तोंड बारीक करत बोलला. तसं आदीला हसायलाच आलं, पण कंट्रोल केलं त्याने. बरं ठीक आहे, 3च अफेअर्स होते तुझे, खुश? आदी स्वतःचं हसू कंट्रोल करत बोलला. हो, रियांश बोलला. बरं आता मला सांगतोय ना मी काय करायचंय? आदीने त्याला मस्का मारत विचारलं. ओके, हे बघ तू ना, असं बोलत रियांशने त्याला पुढचा प्लॅन सांगितला. तशी आदीच्या डोळ्यात चमक आली आणि हसला तो. थँक्यू सो मच, आदी बोलला. ते तुझं थँक्यू ना ठेव तुझ्याकडेच. तुला लक्षात आहे ना तू मला त्या मुलीला शोधायला हेल्प करणार आहेस ते? रियांश बोलला. कोणती मुलगी? आदी मुद्दाम आठवण्याची ॲक्टिंग करत बोलला. तसा इथे रियांश चिडला. आदी, तुला मी सांगितलं होतं ना? रियांश आता खूप चिडला होता. अरे हो माहिती आहे मला, चिडू नकोस एवढं, आय वॉज जस्ट किडिंग, आदी हसतच बोलला. बरं मग कधी येशील तू? रियांशने विचारलं. तू म्हणशील तेव्हा येईन मी, तू सांग, आदीने विचारलं. नक्की? ठीक आहे मग, उद्या ये तू, आता मला ऑफिसला जायचं आहे, रियांश बोलला. त्यावर आदी पण ओके बोलला आणि मग त्याने फोन ठेवून दिला. इथे पूर्ण ग्लासच्या असलेल्या एका मोठ्या बिल्डिंगसमोर त्याची गाडी थांबली. आता तो उतरून त्या बिल्डिंगमध्ये गेला. ते रहेच्या ग्रुपचं ऑफिस होतं. तो जसा आत गेला सगळ्यांनी त्याला गुड मॉर्निंग सर म्हणून ग्रीट केलं. मग तो त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला. त्याचा असिस्टंट पण मागेच आला आणि त्याने आज दुपारच्या मीटिंगबद्दल त्याला अपडेट केलं आणि तो असिस्टंट बाहेर निघून गेला. तो त्याचं काम करतच त्याच्या केबिनमध्ये बसला होता. तोच त्याचं लक्ष त्याच्या केबिनच्या काचेतून बाहेर गेलं. पण समोरचं दृश्य पाहून तर तो अवाकच झाला. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने पुन्हा एकदा डोळे चोळून पाहिले. म्हणजे हे स्वप्न तर नाही ना? हे पाहत होता तो. पण नाही, स्वप्न नव्हतं, खरंच होतं ते. समोरून परी चालत येताना त्याला दिसत होती. म्हणजे हे तर असं झालं जिसे ढूंढा गली गली वो तो मेरे ऑफिस में मिली, असंच म्हणाला तो. हो, तोच होता रियांश रहेच्या ग्रुपचा एकुलता एक वारीस. आणि सध्या त्याच्या खुशीचा ठिकाणा नव्हता. तो मटकन खाली बसला. आधी त्या काचेतून त्याने तिला डोळे भरून बघून घेतलं. ती जशी तिच्या डेस्कवर बसली त्याने लगेचच त्याच्या असिस्टंटला आत बोलावून घेतलं. जॉन,
मला न्यू जॉईनीची लिस्ट हवी आहे, आता लगेच, त्याने ऑर्डर केली. येस सर, जॉन बोलला आणि त्याने लगेचच त्याच्या लॅपटॉपवरून एक प्रिंट काढली आणि ती रियांशसमोर धरली. रियांशने सगळी नावं वाचली. ह्या वीकमध्ये 5 जण नवीन जॉईन झाले होते. त्यामध्ये 3 जेंट्स आणि 2 लेडीज होत्या. पण आता त्या 2 नावांपैकी तिचं नाव कोणतं असेल ह्याचा तो विचार करू लागला. पण लगेच त्याने जॉनला विचारलं, जॉन, ह्याच्यामध्ये डिपार्टमेंट्स मेन्शन नाही केलेत. हे अर्धवट रिपोर्ट मला देत जाऊ नको. रियांश बोलला तसा जॉन पटकनच सॉरी सर बोलला आणि त्याने अपडेटेड लिस्ट त्याला दिली. आता डिपार्टमेंटच्या नावावरून त्याला लगेच कळणार होतं की तिचं नाव काय असेल, कारण त्याच्या केबिनच्या समोरचं डिपार्टमेंट फायनान्सचं होतं आणि सध्या ती तिथेच काम करत बसली होती. त्याने पुन्हा लिस्ट चेक केली आणि आपोआपच त्याच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली तिचं नाव वाचून. परिणिती पाटील. वाव, नाईस नेम, तो तोंडातच पुटपुटला. त्याने मग जॉनला जायला सांगितलं आणि तो तिचं बॅकग्राऊंड चेक करू लागला. अच्छा, म्हणजे मुंबईची नाही आहे ही, पुण्याची आहे तर. ओके, म्हणून इतकी तिखट मिरची आहे, पण खूपच गोड आहे, तो मनातच म्हणाला आणि त्याचं काम करू लागला. जशी त्याची मीटिंग संपली तो ऑफिसमधून निघाला, पण तिला दिसणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली त्याने. असेही हे ऑफिसचं सगळं काम त्याचे डॅडच बघत होते. तो तर मध्ये मध्ये व्हिजिट देत होता तिथे आणि आजही त्याचे डॅड बाहेर होते म्हणून मीटिंग अटेंड करण्यासाठी तो आला होता. तो तिची नजर चुकवून खाली आला आणि त्याच्या गाडीत बसणार इतक्यात त्याचा फोन वाजला. आधीचाच कॉल होता. त्याने कॉल उचलला आणि तिथेच गाडीला टेकून तो आधीशी बोलू लागला. बराच वेळ तो आधीशी बोलत तिथेच उभा होता, पण इतक्यात त्याला गाडीच्या फ्रंट मिररमधून परी त्याच्याच दिशेने येताना दिसली. तसा तो गडबडला. अरे देवा, ही तर वर ऑफिसमध्ये होती ना, मग लगेच खाली कशी आली? देवा, काय करू काय करू, तो मनातच विचार करू लागला. आधी तू फोन ठेव, आधी मी नंतर बोलतो, तो बोलला आणि त्याने पटकन फोन कट केला. ती आता जवळ पोचणार होती त्या आधीच त्याने त्याचं ब्लेझर काढलं आणि गाडीच्या खिडकीतून आत टाकून दिलं आणि तो वळला तर ती बरोबर त्याच्या समोर होती. दोघेही आता एकमेकांच्या समोर होते. ती त्याला पाहून आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती आणि तो मात्र बत्तीशी दाखवत तिच्या समोर उभा होता. इकडे युविका तिचं काम करत होती, पण कामात लक्ष लागत नव्हतं. कधी एकदा संध्याकाळ होते आणि घरी जाते असं झालेलं तिला. त्याला पुन्हा एकदा बघायचं जे होतं आणि इतक्या दिवसांनी कधी नव्हे ते अक्षयचे 2 मिस कॉल्स होते मोबाईलवर. पण मॅडमचं लक्ष कुठे होतं? तिने त्याचा फोन घेतला तर नाहीच, पण त्याला कॉलबॅक पण केला नव्हता. चुपचाप स्वतःचं काम करत बसली होती ती तिच्या डेस्कवर. मॅडम, तुम्हाला सरांनी आत बोलावलंय, एक ऑफिस बॉय येऊन सांगू लागला. सरांनी? यशराज सरांनी मला का बोलावलं असेल? ती तोंडातच पुटपुटली. मॅम, यशराज सरांनी नाही, आदित्य सरांनी, तो ऑफिस बॉय बोलला आणि निघून गेला. पण इथे आदित्यचं नाव ऐकूनच ती शॉक झाली. एक वेगळीच फिलिंग तिला या क्षणी येत होती. हुरहुर दाटून आली होती मनात, पोटात गोळा आला होता, पण ओठांवर मात्र स्माईल होती तिच्या. त्याला बघण्याची ओढ होतीच आणि तो ऑफिसमध्ये आला होता. पण हा कधी आला आणि मला दिसला कसा नाही? ती विचार करू लागली आणि तिच्या जागेवरून उठून त्याच्या केबिनकडे जाऊ लागली. पण जसजशी ती केबिनच्या डोअरकडे जात होती तिची बेचैनी खूपच वाढत होती. कालचं सगळं पुन्हा आठवू लागलं होतं तिला आणि पुन्हा शरीरावर रोमांच उठत होते. त्याला फेस कसं करायचं ह्याचं भयंकर टेन्शन आलेलं तिला. धडधड तर प्रचंड वाढली होती. तरी सगळी हिंमत एकवटून तिने केबिनचं डोअर नॉक केलं त्याच्या. मे आय कम इन सर, ती बोलली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.